आपण आतापर्यंत? पवित्र आत्म्या. येस, हालेलुया. थँक्यू सलोमी. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण लक्षात घेऊया, हे काही वर्च्यूज किंवा आपली स्वभाव वैशिष्ट्य सद्गुण नाही आहेत प्रियान, पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त होणारी फळं आहेत प्रिया. पवित्र आत्म्याद्वारे, कारण देवाने प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो है ना. ती अगापे प्रीती, ती प्रीती जगिक प्रीती नाही प्रिया. देवाच्या आत्म्याने प्राप्त होणारी, जी आपण आपल्या बंधूंवर आणि पहिल्याने आपल्या देवावर करतो, ती प्रीती. दुसरा काय आहे? आनंद. जगातील आनंद आहे का? जगातल्या गोष्टी मिळणार, जगातल्या गोष्टींमुळे, यशप्राप्तीमुळे, जगातल्या एंटरटेनमेंटमुळे, प्लेजर्समुळे मिळणारा तो आनंद आहे का? तर तो आनंद कोणता आहे? कुणाच्या तरी उजव्या हाताशी तो आनंद आहे. कोणता आनंद आहे तो? प्रभू येशू मध्ये आनंद आहे, तोच आपला. प्रभू येशू मध्ये. हालेलुया. स्तोत्र संहिता 16:11 वचन वाचा, काय लिहिलंय? स्तोत्र संहिता 16:11. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. कुणाच्या सानिध्यामध्ये तो आनंद आहे? पूर्ण आनंद म्हटलेला आहे ना. हालेलुया. देवामध्ये, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याकडून मिळणारा आनंद. परिस्थिती काही असो है ना, जसं हबक्कूक म्हणतो. हालेलुया. परिस्थितीवर किंवा जगिक गोष्टीवर, माझ्या परिस्थितीवर अवलंबून असणारा नाही, तर देवाच्या आत्म्याने, देवाच्या सानिध्यामध्ये, देवाचा माझ्या बरोबर असण्याने, कारण देवाचा आत्मा जेव्हा माझ्यामध्ये वास करतो तेव्हा जो आनंद मिळतो, ते पवित्र आत्म्याचं दुसरं फळ. तिसरं फळ काय आहे? तिसरं फळ शांती. शांती. ती कुठल्या मनशांती केंद्रावर जाऊन मिळते ती शांती? नाही. कुठे मिळते ती शांती? कुणी येशूच्या दिली? चरणी. येस, प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? कशी शांती प्रभू येशू ख्रिस्त देतो आपणाला? कशी शांती प्राप्त होते तुम्हाला? कसं मेडिटेशन केल्याने तुम्हाला शांती मिळते? येस, आपण शिकलोय प्रियांनो, म्हणून विचारत आहे. प्रभूने काय म्हटलं शांतीविषयी? जग देत आहे तशी शांती आहे का? प्रभूने काय म्हटलं? येस, तुमची अंतःकरणे काय होऊ देऊ नका? कठीण होऊ देऊ नका, अस्वस्थ होऊन देऊ नका. येस, तुमची अंतःकरणे भयभीत अथवा अस्वस्थ होऊ देऊ नका. जग देत तशी नाही, तर कोणती शांती प्रभू येशू ख्रिस्त देत आहे? कोण सांगणार? काय म्हटले प्रभूने? वचन आपल्या अंतःकरणावर कोरली गेली पाहिजे प्रियानो. प्रभूने काय म्हटलं? मी माझी शांती तुम्हाला देतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती प्रियानो, ती कशा पलीकडे आहे? आपल्या समज बुद्धीच्या पलीकडे असणारी शांती. ते हे पवित्र आत्म्याचं फळ शांती. नंतरचं फळ कोणतं आहे? सहनशीलता. सहनशीलता. कशी सहनशीलता? कुणाची सहनशीलता? कुणाची सहनशीलता? प्रभू येशू ख्रिस्ताची. प्रभू येशू ख्रिस्ताची सहनशीलता. तो जो विलंब लावत आहे त्याची सहनशीलता तुमचं माझं काय आहे? प्रभूची सहनशीलता काय आहे तुमचं माझं? कोण सांगणार? पेत्राच्या पत्रामध्ये आहे ना ते वचन, मला एक्झॅक्टली माहिती नाही. येस, पेत्राच्या पत्रामध्ये आहे. प्रभूची सहनशीलता तुमचं माझं तारणच आहे प्रियान. तो धीराने वाट पाहतो. प्रभूची सहनशीलता, त्याने आपणासाठी सहन केलं प्रियान. त्याच्या सहनशीलतेद्वारे तुम्हाला तारण मिळालेलं आहे. ती ख्रिस्ताची सहनशीलता ख्रिस्ताच्या आत्म्याच्या द्वारे तुमच्या माझ्यामध्ये प्रकट झाली पाहिजे. ते पवित्र आत्म्याचं फळ. सहनशीलतेनंतर काय? सहनशीलतेनंतर काय? ममता. ममता. जशी आई आपल्या मुलावर करते ती ममता का? कशी ममता?
येशूने आम्हावर केलेली प्रीती तो काय म्हणतो, ममता. एखाद्या आईला तिच्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल. हे शक्य आहे का प्रियांनो? पण देव म्हणतो कदाचित हे शक्य होईल. एखादी आई आपल्या तान्ह्या बाळाला सोडून देईल, तिला तिचा विसर पडेल, पण मला तुमचा विसर पडणार. ही काय आहे? ही तुमच्या माझ्या देवाची ममता आहे प्रियांनो आपल्याबद्दल. आणि ते ममतेद्वारे देवाच्या आत्म्याने तुम्हाला आणि मला मिळते ती ममता, ते कंपॅशन. हालेलुया. नंतरचं फळ काय आहे? ममता नंतर काय? चांगुलपणा. चांगुलपणा. कोण चांगलं आहे? जे जास्त दान धर्म करतात ते चांगले आहेत ना प्रियांनो? येस, ते चांगले आहेत. चांगलं असल्याशिवाय कोणीही इतरांना देऊ शकत नाही, प्रीती प्रकट करू शकत नाही. पण हा चांगुलपणा कोणता आहे प्रियांनो? प्रभू येशू ख्रिस्त. येस, ज्याने आपला एकुलता एक पुत्र देखील राखून ठेवला नाही, तर तो कुणासाठी दिला? फितुरी आपल्यासाठी. लोकांसाठी, पापी लोकांसाठी, शत्रू असलेल्या लोकांसाठी, ज्यांनी वारंवार देवाचा नाकार केला, ज्यांनी वारंवार देवाला सोडून जाणारे, देवाची आज्ञा मोडणाऱ्या संपूर्ण मनुष्यजाती पुत्र दिला. त्या पुत्राच्या द्वारे प्रकट झालेला देवपित्याचा चांगुलपणा, पुत्राचा चांगुलपणा, आणि जो तुमच्या माझ्यामध्ये देवाच्या आत्म्याने प्रकट होतो तो चांगुलपणा. चांगुलपणानंतर काय? विश्वासूपणा. विश्वासूपणा है ना. विश्वासूपणावर आपण एवढे दिवस का घालवले? विश्वासाशिवाय देवाला काय करणं अशक्य आहे? संतोषणे अशक्य आहे. अशक्य आहे. देवाला संतोषविणं अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने देव आहे. आणि दुसरी गोष्ट काय? जो त्याचा झटून शोध करतो त्याला प्रतिफळ देणारा तो देव आहे, असा विश्वास धरणं गरजेचं. म्हणून आपण विश्वासाच्या विषयी शिकलो ना. आज आपल्या बहिणीने जे वचन वाचलं, इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 1 आणि 2 मध्ये लिहिलेला आहे. म्हणून इतक्या साक्षीरूपी मेघाने तुम्ही वेढलेले असताना, इतक्या विश्वासाविषयी साक्षी ऐकलेल्या तुम्हाला का सांगितलेल्या आहेत? का सांगितलेल्या आहेत? कारण त्या वचनामध्ये लिहिले, सहज गुंतवणारे पाप सोडून तुम्ही कसं धावावं, तुम्हाला धावून दिलेल्या धावरेषेवर धीराने धावावं. कारण तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि विश्वास पूर्ण करणारा कोण आहे? तुमच्या विश्वासाचा उत्पादक, निर्माण करता कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे पाहत राहा, कारण त्याने आपणासमोर ठेवलेलं पारितोषिक पाहता लज्जा तुच्छ मानली. त्याने वधस्तंभ सहन केला, कारण त्याला माहिती होतं पित्याच्या इच्छेप्रमाणे केल्यावर त्याचा तो विश्वास होता की माझा देव, माझा पिता मला प्रतिफळ देणार आहे, मी त्याच्या उजव्या हाताशी बसणार आहे. हालेलुया. तुमचा विश्वास आहे का? माझा विश्वास. आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि तो पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे पाहत आपण विश्वासात वाढत आहोत का? त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारं प्रतिफळ विश्वासूपणा. कारण प्रभू काय म्हणाला? जो थोडक्याविषयी विश्वासू तो, जो थोडक्याविषयी विश्वासू तो. वचन आपण विसरायला लागलोय का प्रियांनो? जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयी विश्वासू. हालेलुया. या जगामध्ये जर विश्वासूपणाने राहिलो, आयुष्याची 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, तरच सार्वकालिक जीवनामध्ये राहू ना प्रिया. हालेलुया. कारण हे कृपेने विश्वासाच्या द्वारेच होते प्रिया. आणि विश्वासूपणा, त्यानंतरचं फळ कोणतं आहे आपण वाचूया. मी विनंती करेन, गलती करास पत्र याचा 5वा अध्याय 23व वचन वाचा. गलती 5:23. सौम्यता, इंद्रदयम हे आहेत, अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. आमेन. हालेलुया. आता पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारे जे 2 फळ आहेत, त्याच्यापैकी शेवटची 2 फळं, त्याच्यापैकी काय म्हटलंय?
जसं आता नानींनी वाचलं, सौम्यता व इंद्रिय दमन ही आहेत आणि अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. सौम्यता है ना. सौम्यता म्हणजे काय, कोण सांगणार? सौम्यता म्हणजे काय, म्हणजे काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय कळतं? सौम्य म्हणजे काय? कठोर न होणे. येस, थँक्यू सुमन आंटी. कठोर नाही तो, है ना, हार्श नाही, रूड नाही. थँक्यू सुमन आंटी. येस, अजून? अंबल म्हणू शकतो का? अंबल. अंबल म्हणू शकतो. येस रिबेका सिस्टर, थँक्यू. नम्र आहे. शिकूया आपण वचनातून. सौम्यता म्हणजे काय, ती कशी प्रगट होते आणि का देवाच्या आत्म्याच्या द्वारे सौम्यता हे फळ असणं गरजेचं आहे. हालेलुया. मी विनंती करेन पहिल्याने आपण तिसरे पत्र, तितास पत्र याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन वाचूया. तितास पत्र 3रा अध्याय 2रं वचन. वचन काय? 3रा अध्याय. 3रा अध्याय 2रं वचन. येस. कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. पहिल्या वचनामध्ये काय दिले? त्यांनी सत्ता व अधिकार, म्हणजे तुम्ही जिथे कामाच्या ठिकाणी जगामध्ये राहत असताना त्यांच्या अधीन राहत, त्यांच्या आज्ञा माना, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असा. आणि हे असताना कसं असावं? पौल सांगत आहे तिथाला, तर कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करिता सौम्य. म्हणजे काय? भांडणासाठी, वादासाठी तत्पर न असता सौम्य असतं. जसं आपल्या बहिणीने सांगितलं, रिबेका सिस्टरांनी, की नम्रतेने वचनामध्ये लिहिले, तुम्ही सर्व मनुष्यांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असा. हालेलुया. आपण पुढचा संदर्भ वाचूया. मी विनंती करेन, पेत्राचे पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय 15वं वचन वाचा. पहिले पेत्र 3:15. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. हालेलुया. थँक्यू नीता. वचनामध्ये काय सांगितलंय? तर ख्रिस्त प्रभू याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे, तुमच्याकडे जे शुभ वर्तमान आहे, तुम्हाकडे जी सार्वकालिक जीवनाची आशा आहे, तिची विचारपूस करणाऱ्या, ख्रिस्ताचा मार्ग तुम्हाकडे कोणी विचारण्यास आलं तर त्या प्रत्येकाला, इसमाला उत्तर देण्यासाठी तुम्ही नेहमी सिद्ध असा. पण उत्तर देताना, सुवार्ता सांगताना काय सांगितलंय वचनामध्ये? ती कशी सांगावी? सौम्यतेने आणि भिडस्तपणा. बोल्डली बट जेंटली. भिडस्तपणाने न घाबरता, पण सौम्यतेने सांग, उन्मत्तपणे सांगून. हालेलुया. पुढचा संदर्भ वाचूया. मी विनंती करेन, इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. इफिस 4, 1 आणि 2. म्हणून जो मी वाचायला प्रभूमध्ये मदत करा सर्वांनी. येस, इफिस 4, 1 आणि 2. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. तुम्हाला पाचारणच त्यासाठी झालेलं आहे. तुमच्या पाचारणास शोभेल असे वागा. म्हणजे कसे चालावे? तर पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करा. पुढचा संदर्भ वाचा. मी विनंती करेन, तिमोथेला पहिले पत्र याचा 3रा अध्याय 3रं वचन वाचा. 1 तिमोथी 3:3. तो मद्यपी व मारका नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा व द्रव्य लोभ न धरणारा असावा. कुणाविषयी लिहिलंय ते?
कुणाविषयी सांगितलंय? कुणी असं ख्रिस्त असावं? मंडळीचे कामगार. वडील वडील मंडळीचे कामगार, वडील मंडळीचा अध्यक्ष, मंडळीचे कामदार आहे ना. देवाच्या मंडळीत सेवा करणाऱ्यांनी त्यांचे गुण लिहित असताना काय सांगितलेलं आहे? तो मद्यपी, मारका नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा. तुम्ही लक्षात घेतलं का? सौम्य लिहिताना कुठली तरी एक गोष्ट न करावी आणि त्याच्या विरुद्ध सौम्य असावं असं सांगितलं. ती कोणती गोष्ट आहे? काय न करता आपण सौम्य असावं? जे आपण वारंवार करतो, भांडण न करता. भांडण न करता. भांडण न करता. हालेलुया. भांडण न करता सौम्य असावं. आता का देवाने सौम्य राहावं हे सांगितलंय आपण समजून घेऊया. मी विनंती करेन, नीतिसूत्रे याचा 25वा अध्याय 15वं वचन वाचा. नीतिसूत्रे 25:15. आणि सर्वांना मी विनंती करेन, सर्वांनी वचनाचे संदर्भ वाचण्याचा प्रयत्न करा. नीतिसूत्रे याचा 25वा अध्याय 15वं वचन. बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. आमेन. नरम जीभ म्हणजे काय? सौम्यतेने बोलणारा सुद्धा हाड फोडते है ना. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय 1 ते 4 वचन वाचा. नीतिसूत्रे 15, 1 ते 4. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. सुज्ञांची जिव्हा सुज्ञान वधते, मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. जिवेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता अंतःकरण विदारते. आम्ही वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मृदू उत्तराने, सौम्यतेने, शांतीने जेव्हा तू उत्तर देतोस त्याच्याने काय होईल? कोप सुद्धा निवारतो. एखाद्याच्या कोपाचा, एखाद्याचा राग सुद्धा क्षमविला जातो, पण कठोर शब्दाने काय होतं? क्रोध अधिक उत्तेजित होतो. हालेलुया. वचनामध्ये लिहिलंय, सुज्ञांची जिव्हा सुज्ञान वदते, मूर्खांच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. लक्षात घ्या, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. जिव्हेची, बोलण्याची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे, पण तिची कुटिलता म्हणजे जिव्हेची कुटिलता अंतःकरण विदारते. कटू शब्द, सौम्यता न धरता कठोरपणाने बोललेले शब्द काय करतात? अंतःकरण विदारते. म्हणजे काय करतात? अंतःकरण घायाळ करते. आपल्या भाषेत म्हणू, समोरच्याला हानी पोचवते, हर्ट करते. प्रिया, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 19 आणि 20 वचन वाचा. याकोबाचे पत्र 1 अध्याय 19 आणि 20. माझ्या प्रिय बंधूनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. आमेन. माणसाच्या रागाने काय घडत नाही? फार महत्वाचं आहे प्रियांनो. माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे, किंवा काही भाषांतरामध्ये लिहिले, देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून याकोब काय लिहितो? माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते, यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, ऐकण्यास तत्पर, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा, सौम्य असावा. हालेलुया. ना, रागाने काय झालं? कुणाला तरी एकाला परमेश्वर म्हणाला की तू रागावलास तर पाप दाराशी टपूनच आहे. कोण होता तो? कुणाला? येस, काईनाला म्हणाला ना परमेश्वर, तू जर रागावलास तर पाप दाराशी टपूनच आहे. त्याने ऐकलं का परमेश्वराचं? ऐकलं का? नाही. रागामध्ये काय केलं? पाप केलं तुम्ही. पाप केला. आपल्या निर्दोष भावाचा जीव घेतला. प्रियांनो, आपणावर स्वतःवर देखील दंड ओढवून घेतला. म्हणून तुम्ही आणि मी सौम्य असावं. करिंथकरास 2 पत्र याचा 10वा अध्याय आणि 1 वचन वाचा. 2 करिंथ 10:1.
मी पौल तुमच्या बरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करतो. हालेलुया. मंडळीशी एकमेकांशी तुम्हाला मला ती सौम्यता कुठून येते प्रियांनो? इथे पौलाने त्याचं उत्तर दिलंय. कुणाची सौम्यता आहे? ख्रिस्ताच्या सौम्यतेने तो म्हणत आहे मी तुम्हास विनवतो. आपण ह्याच रविवारी शिकलो ना, तुमचा माझा राजा कसा आहे? प्रतापशाली आहे, गौरवी आहे, पण तो कसा आहे? जेव्हा त्याने सौम्य दिन यरुशलेमेत आहे. यरुशलेमेत जेव्हा जयोत्सवाने प्रवेश केला, लोक त्याच्या नावाचा जय जयकार करत होते ना, होत्साना होत्साना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. पण तो राजा कसा होता प्रियानो? त्याच्याविषयी काय भविष्यवाणी केली होती? तो राजा कसा आहे? जखर्या 9:9 मध्ये आपण ती भविष्यवाणी वाचली ना. वाचा सौम्य कुणीतरी. सौम्य. सौम्य. हा, वाचा कुणीतरी जखर्या 9:9. जखर्याचं पुस्तक 9वा अध्याय 9वं वचन. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. आमीन. यरुशलेमेचा राजा, जगाचा राजा कसा आहे? तो न्यायी आहे, यशस्वी आहे, पण तो लीन आहे, तो सौम्य आहे. तो उन्मत्त घोड्यावर बसून येत आहे का? तो विजयी आहे म्हणून मोठ्या हत्तीवर बसून येत आहे का? तर शास्त्रलेखाप्रमाणे है ना, आपण सर्वजण शिकलो, गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून येतात. तो सौम्य आहे. हालेलुया. म्हणून इथे पौल म्हणतो ना, ख्रिस्ताच्या सौम्यतेने. हालेलुया. आपण पुढचा संदर्भ वाचूया. मी विनंती करेन, थेसलनिका करा पहिले पत्र, याचा 2रा अध्याय 6 आणि 7 वचन वाचा. 1 थेसलनिका 2, 6 आणि 7. आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते, तरी माणसांपासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करीत नव्हतो. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या ताईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. कुणासारखे सौम्य? सेवा करताना तुम्हाला ख्रिस्तासाठी जिंकून घेत असताना एखाद्या दाईप्रमाणे, मुलांचं लालन पोषण करत असणाऱ्या दाईप्रमाणे आम्ही तुम्हा बरोबर कसं आहे? पौल म्हणत आहे सौम्यतेने वागलेलो. हालेलुया. म्हणून पवित्र आत्म्याचं 8वं फळ काय आहे? सौम्यता. है ना. ख्रिस्ताने काय म्हटलं? कुठल्या पक्षासारखे सौम्य आणि निरुपद्रवी किंवा साळसूद असा? कबुतरासारखे. कबुतरासारखे भोळे आणि सापासारखे चतुर. साप है ना. मत्तईकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 16 वचन वाचा. मत्तई 10:16. लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. आमेन. लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसं मी तुम्हाला जगामध्ये पाठवत आहे, पण तरीही तुम्ही कबुतरासारखे सौम्य, निरुपद्रवी, पण सापासारखे चतुर असतात. हालेलुया. जे सौम्य ते धन्य, कारण ते काय करतील? ते पृथ्वीचे वतन भोगतील. आमेन. हालेलुया. मत्तईकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 5वं वचन वाचा. मत्तई 5:5. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. आमीन. पृथ्वीचं वतन भोगायचंय तर आपणामधून पवित्र आत्म्याचं कोणतं फळ दिसणं गरजेचं आहे? सौम्यता. सौम्य.
जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन होते. आणि कुणाची सौम्यता? ख्रिस्ताची सौम्य. हालेलुया. पुढचं फळ काय आहे? कोण वाचणार? परत 23वे वचन वाचा. गलती 5:23. सौम्यता व इंद्रिय दमन ही आहेत अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. शेवटचं फळ काय आहे? इंद्रिय दमन. इंद्रिय दमन. येस, हालेलुया. इंद्रिय दमन म्हणजे काय? कोण त्याचा अर्थ सांगणार? इंद्रिय दमन म्हणजे काय? आपण तो फोडून लक्षात घेऊया. इंद्रिय म्हणजे काय? शरीराचे अवयव. अवयव है ना. इंद्रिय कोणते कोणते? ज्ञानेंद्रिय आहेत. आपण मराठी भाषेमध्ये शिकलोय ना. कुणाकुणाला ज्ञानेंद्रिय माहिती आहे? ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? बरोबर आहे ना हा जीभ. शब्द? येस, हो. हा बोला. बरोबर नीता, थँक्यू. जीभ. आता नीता तू नको सांगू. आता परत कुणीतरी सांगा दुसरं ज्ञानेंद्रिय. डोळे. डोळे. येस, थँक्यू नानी. तिसरं सलोमी? कान. कान. येस, हालेलुया. चौथं? स्किन. स्किन. येस, बरोबर. स्किन. अजून 5वं एक राहिलं. 5 आहेत ना ज्ञानेंद्रिय? आईज, इयर्स, नोज, टंग, स्किन. येस, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. हालेलुया. आणि इकडे फक्त ह्याच इंद्रियाविषयी नाही लिहिलंय प्रियानो, सर्व इंद्रिये. आणि आता इंद्रिय दमन. दमन म्हणजे काय? कोण सांगणार? दमन करणे म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला सेल्फ कंट्रोल हा शब्द. येस सलोमी. कंट्रोल करणे. हा ते कंट्रोल सांगायचं. करणे. येस. अजून दमनचा मला शब्दार्थी हवाय. दमन नियंत्रण शब्दाचा कर. नियंत्रण करणे. नियंत्रण ठेवणे. येस, थँक्यू. नियंत्रण करणे, त्याला दाबणे, त्याला आपल्या कह्यात ठेवणे. आता इंद्रिय दमन करणे म्हणजे काय? आपण सगळ्यात सोपा अवयव घेऊया है ना. सगळ्यात सोपा अवयव जीभ. जीभ दमन करणे म्हणजे काय? जीभ आपल्या ताब्यात ठेवणे. म्हणजे काय? म्हणजे आपण जपून शब्द वापरणे. येस, हालेलुया. थँक्यू मावशी. जीभ दमन करणे म्हणजे काय प्रियान? शास्त्रामध्येच दिलंय. त्या एका अवयवाबद्दल किती अध्याय आहेत? किती अध्याय आहे? जिभेवर अध्याय आहे ना एक? कुठल्या आहे. पुस्तकात आहे? कोण सांगणार? न बघता कोण सांगणार कुठल्या पुस्तकात आहे? जीभ ताब्यात ठेवणे शीर्षक फक्त माहिती आहे मला. येस, थँक्यू. जीभ ताब्यात ठेवणे. कोणीतरी सांगितलं उत्तर. सॉरी, कुणी सांगितलं? याकोबाचे. येस, सविता सिस्टर, थँक्यू. याकोबाचे पत्र है ना. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो ह्याच जिभेने. जीव हा गौरवशाली आहे, कारण जिभेने आपण देवाचा गौरव करतो. पण त्याच जिभेला याकोब काय म्हणतो? एकाच छिद्रातून गोड पाणी आणि कडू पाणी निघेल का? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे शाप आणि हे आशीर्वाद हे एकाच ह्याच्यातून निघतील का? ज्या मुखाने, ज्या जिभेने मी देवाची स्तुती करत आहे, त्याच मुखाने मी देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेल्या मनुष्याला शाप देत आहे. ते चालेल का? हे न करणं म्हणजे काय करणं प्रियांनो? इंद्रिय दमन करणं. हालेलुया. आपण काही संदर्भ वाचूया आणि मग ते समजून घेऊया. पहिल्याने नीतिसूत्रे याचं 16वा अध्याय 32 वचन वाचा. नीतिसूत्रे 16:32. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होईल. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होईल. आमेन. आमेन. काय म्हणत आहे नीतिसूत्रामध्ये? ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ म्हटले? कारण आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असं का म्हटलंय? आत्मसंयमन करणारा म्हणजे काय? आत्मसंयमन म्हणजे काय? कोण सांगणार? स्वतःला कंट्रोल करणारा. हालेलुया.
स्वतःला आपल्या कह्यात ठेवणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे इंद्रिय दमन आहे. नीतिसूत्रे याचा मधलाच पुढचा संदर्भ वाचूया. नीतिसूत्रे 25-28 वाचा. सॉरी, नीतिसूत्रे 25-28. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. काय लिहिलंय वचनामध्ये? वचन सुंदर आहे ना प्रियांनो. गावकूस म्हणजे काय, कोण सांगणार? गावकूस बॉर्डर, बॉर्डर, बाउंड्री. बाउंड्री पेक्षा आपण काय म्हणतो ना, वेशी वेशी गावाच्या प्रोटेक्टिव्ह बाजूचे भिंत, वेशी. येस, वेश, गावाची हद्द. वेश, गेट नसलेल्या. काय लिहिलंय? ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, ज्याचे चित्त त्याच्या कंट्रोलमध्ये नाही, त्याविषयी काय लिहिलेलं आहे? तो गाव कुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. जर गेट नाही तर ते गाव पडलेलं आहे प्रिया. त्याचे कोट बांधलेले नाहीयेत म्हणजे ते गाव पडीक आहे. तशा पडीक गावासारखा तो आहे. आणि कुणीतरी आपणाला इंद्रिय दमनावर सांगितलेलं आहे. आपण तो संदर्भ वाचूया. मी विनंती करेन, करिंथकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 25 ते 27 वचन वाचा. 1 करिंथ 9, 25 ते 27. आतापर्यंत न वाचलेल्यांपैकी कुणीतरी वाचा. आतापर्यंत कुणी कुणी वाचलंय मी ते सांगते. नीताने वाचले, नानींनी वाचले, सुमन आंटींनी वाचले, श्वेताने वाचले. न वाच त्या चौघींशिवाय कुणीतरी वाचा. करिंथकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 25 ते 27. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. मीही तसाच धावतो, म्हणजे अनिष्टपणे धावत नाही, तशी कुस्तीही करीतो. म्हणजे वाऱ्यावर मुष्टीप्रहार करीत नाही, तर मी आपल्या शरीराला भुकलून त्यास दास करून ठेवितो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन. पौल काय म्हणत आहे वचनामध्ये? की प्रत्येक मल्लयुद्ध करणारा, मल्लयुद्ध म्हणजे काय प्रियांनो? रेसलिंग, कुस्ती है ना. कुस्ती बघितली आहे ना प्रियांनो, कशी असते? एकाने दुसऱ्याला, मल्लयुद्धामध्ये कसा जिंकतो जिंकणारा? मल्लयुद्ध कुस्ती कुणी बघितलीये? दुसऱ्याला खाली पाडलं, खाली जमिनी पाडल्याचं नाही, काहीतरी नियम आहे. ते त्याने केलं समोरच्याला तर म्हणजे त्याने त्याला हरवलं. त्याचं काय टेकवायची असते जमिनीला? पाठ टेकवायची असते. पाठ टेकवायची असते प्रिया. त्याला खाली दाबायचं असतं है ना. कसंही करून त्याची पाठ जमिनीला टेकली पाहिजे. इथे वचनामध्ये काय लिहिलंय? प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी, त्याचं डाएट असू दे, त्याचं रोजचं उठणं झोपणं एक्सरसाइज सर्व काही असू दे, सर्व गोष्टींविषयी तो काय करतो? इंद्रिय दमन करतो. आपल्या इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर त्याला जो रुटीन, जो डिसिप्लिन लावून दिलेला आहे, जो नियम लावू दिलेला आहे, त्या नियमाप्रमाणे आपल्या इंद्रियांना चालवतो. इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, म्हणून तो इंद्रिय दमन करतो. पण पौल काय म्हणत आहे? की तो जे करतो ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी करतो. त्याला जे पारितोषिक मिळणार आहे, जे मेडल मिळणार आहे, जे जगिक पारितोषिक मिळणार आहे, ते नाशवंत आहे. त्या नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी ते तसं करतात. पण तुम्हाला आणि मला काय करायचंय प्रियांनो? आपणाला अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी आपण ते मल्लयुद्ध करतो. आणि आपणाला कुणाशी जाऊन कुस्ती खेळायची आहे का? आपणाला कशी कुस्ती खेळायची आहे कोण सांगणार? ज्यांनी कुस्ती खेळली आहे त्यांना माहितीये. कुस्ती खेळताना तुम्ही रोज खेळता की नाही? रोज कुस्ती करता की नाही? जो रोज कुस्ती करतो त्याला माहितीये. कशी कुस्ती करता तुम्ही? प्रार्थना. येस, थँक्यू सुमन आंटी. प्रार्थना करता है ना. प्रार्थनेचा कंटाळा येतो, उठावंसं वाटत नाही, पण तुम्ही काय करता? झोप नाही.
झोपेला दाबता, स्वतःच्या इच्छेला दाबता प्रार्थनेला बसता. थँक्यू सुमन आंटी. अजून अजून कशी कुस्ती खेळता? टीव्ही बंद करून सर, प्रार्थनेला बसतो. येस टीव्ही येस बंद संदेश. करून प्रार्थनेला बसतो. टीव्ही बंद करून, येस, तुमचं मनोरंजन सोडून देवाच्या वचनाकडे बसणं. अजून, येस, अजून मल्लयुद्ध कोणीच करत नाही का? कोणीच? कुणाला अविनाशी मुकुट नकोय का? आपणा सर्वांना हवाय ना प्रिया? करताना मल्लयुद्ध. कारण पौल इथे काय लिहित आहे, मीही तसाच धावतो. तुम्हाला आणि मला, आपणा सर्वांना विश्वासाने आपली धाव संपवायची प्रियांनो. धीराने तुम्हाला आणि मला नेमून दिलेल्या धावेवरून धावायचंय. तिथेच पडून नाही जायचंय. दुष्ट सैतान वाट पाहत आहे की कसा तुम्हाला आणि मला पाडेल, कसा आपणाला गिळून टाकेल. पण आपण ख्रिस्तामध्ये विजयी आहोत, म्हणून आपणाला कसं धावायचंय? पौल म्हणतो, मीही तसाच धावतो, पण अनिश्चितपणे नाही. असंच धावायचंय म्हणून कुठेही मी धावत सुटत नाही, तर मी मला नेमून दिलेल्या धावेवर धावतो, कारण मला माझं पारितोषिक पुढे दिसत आहे. मी ख्रिस्ताला समोर ठेवून धावत आहे. आणि कसा धावत आहे? तशीच मी कुस्तीही करतो. कुणाशी कुस्ती करतो? वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही. माझा अपोनंट कोण आहे? माझा देह स्वभाव आहे, माझी इंद्रिय आहेत. म्हणून तो वचनामध्ये पुढे काय लिहितो? मी आपल्या शरीराला कुदळून, है ना, काही भाषांतरामध्ये लिहिलंय बुकलून, काही भाषांतरामध्ये लिहिलंय कुदळून. मी आपलं शरीर कुदळतो. शरीर कुदळलंय कधी आपण? कुणी शरीर कुदळलंय? शरीर कुदळलंय कुणी? आपला अनुभव सांगे. आपल्या शरीराला कुदळणं म्हणजे काय? येस, उपवासाच्या दिवशी. उपवास. येस, थँक्यू नीता, थँक्यू व्हेरी मच. उपवास करणे. मला खूप भूक लागली आहे, आता असं वाटेल की माझं देहभान सुटेल की काय, मला चक्कर येईल की काय, माझी शुगर लो होते की काय, पण तरीही नाही. मी त्या माझ्या मुखात जाणाऱ्या अन्नाने नव्हे, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार आहे. मला माझ्या शरीराची नाही, आध्यात्मिक भूक भागवायची आहे. मला देवाच्या समीप जायचंय. थँक्यू नीता. अजून कसं तुम्ही तुमच्या शरीराला कुदळता? शरीराला आपण कुदळतो. आपण विश्वासणारे आहोत ना प्रियान? हो, कधी कधी कंटाळ येतो प्रार्थनेचा, तर त्यावेळेस आपण म्हणजे ते झोप वगैरे किंवा आळस म्हणजे असं सगळं सुस्ती हे करून आपण प्रार्थनेला बसतो, वचन वाचायला बसतो. म्हणजे हे शरीर आपण खूप वचन वाचायला, है ना? शरीर काहीतरी वेगळं सांगत असतं, डोळ्याची वासना काहीतरी वेगळं सांगत असते, कान काहीतरी वेगळं ऐकण्यास उत्सुक असतात, मुख काहीतरी वेगळं बोलण्यासाठी उत्सुक असतं. पण तिकडे न जाता मी कुठे जाते? जो मरियेने चांगला वाटा निवडलाय, मी तो वाटा निवडण्याचा प्रयत्न कर. हालेलुया. माझे डोळे काहीतरी वेगळेच पाहू इच्छितात, माझं मुख काहीतरी वेगळं बोलू इच्छित, माझे कान, कारण अरे हे मला दिलेले कान आहेत. मी जगिक संगीत ऐकू नये का? ते किती सुमधुर आहे, किती सुंदर इन्स्ट्रुमेंटने वाजवलेली जगिक गीते आहेत. ऐकण्याची मला उत्कट इच्छा होते, पण मी काय करते? ज्यामध्ये माझ्या देवाचं नाव नाही, जिकडे माझ्या देवाच्या नावाचं गौरव नाही, ते मी माझ्या कानावर कसं पडू देऊ? हे जेव्हा देवाचा आत्मा मला सांगतो ना, तेव्हा ते कितीही सुंदर गाणं माझ्या कानावर पडू दे, मी ते बंद करून तिकडून निघून जात आहे. मी माझ्या कानाला कुदळते. खूप सुंदर अशा गोष्टी आहेत, मनमोहक, डोळ्यासमोर आहेत, है ना? योग काय म्हणतो? एखाद्या कुमारीकडे माझी दृष्टी लागू नये म्हणून मी माझ्या डोळ्यांवर काय करतो? म्हणून मी माझ्या डोळ्यांवर काय केलेलं आहे? करार केलेला आहे. यस, मी माझ्या डोळ्यांशी करार केलेला आहे. मी स्तोत्रकर्ता म्हणतो, मी माझ्या डोळ्यांवर पहारा लावलेला आहे. हालेलुया. मी माझी दृष्टी कशी एका परस्त्रीकडे किंवा मुलींसाठी म्हणू एका परपुरुषाकडे मी माझे डोळे उघडून कसं बघू?
बघण्याची इच्छा होते, माझ्या डोळ्यामध्ये तो मोह आहे. पण जर मी माझा डोळाच अंधकारमय केला तर माझं संपूर्ण शरीर अंधकारमय नाही का होणार? माझ्या मोबाईलवर अशा बऱ्याचशा गोष्टी येतात, दुष्ट घालण्याचा प्रयत्न करतो, पण लगेचच तुम्ही आणि मी का बंद करतो प्रियांनो? त्या वाईट गोष्टी जेव्हा डोळ्यातून जातात ना, त्या तुमच्या माझ्या स्मरणात राहतात आणि दुष्ट त्या गोष्टी वारंवार पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून तुम्हाला मला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या जुन्या आयुष्यात आपण त्या प्रकारे भ्रष्ट झालेलो आहोत प्रियांनो. म्हणून आता जेव्हा देवाचा आत्मा सांगतो नको पाहूस, नको नजर वर करूस, तुमची आणि माझी नजर खाली जाते. काय करतो आपण? मल्लयुद्ध करतो. तुम्हाला एखाद्याने दोष लावला असता, त्याला 4 शब्दांनी अजून दोष लावण्याचा तुमची इच्छा होते, तुमची जीभ वर येते, पण काय होतं? त्याच वेळी देवाचा आत्मा आहे ना, दाविदाप्रमाणे सांगतो, जर देवाने त्याला आज्ञा केली असेल की तुला शिव्याशाप द्यावे, तर तू त्याचे शिव्याशाप ऐकून घे, तुझं मुख उघडू नकोस. देवाला प्रतिफळ देऊ दे. तुला ती परवानगी नाहीये. तू कुणाचा तरी निवडलेला आहेस, तू अभिषिक्त आहेस, तुला खंडणी देऊन विकत घेतलेला आहे, तुला देवाचा आत्मा मिळालेला आहे. तू आपलं शरीर बुकलून त्याला दास कर, त्याला आपल्या कह्यात ठेव, इंद्रिय दमन कर. ते तुझ्या स्वाधीन नाहीत, आता ते तुझ्या प्रभूचे आहेत. हालेलुया. आपण अजून इंद्रिय दमनाविषयी उद्या शिकणार आहोत. तुमचे प्रश्न आणि तुमचे अनुभव जरूर लिहून ठेवा प्रियांनो. उद्या आपण सर्वजण एकत्ररित्या ते शेअर करून आपण इंद्रिय दमनाविषयी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण इथे थांबूया आणि जर तुमचे प्रश्न असतील, मी सर्वांना विनंती करेन प्रियांनो, तुम्ही प्लीज लिहून ठेवा आणि आपण त्याची उत्तरं शोधण्याचा देवाच्या आत्म्याने प्रयत्न करू. इथून पुढची वेळ आपले संचालक नीता यांची. हालेलुया. आपण देवबापाचे आभार मानूया. एक आत्मपरीक्षण करणारा असं वचन देवबापाने आज त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे दिलं. त्याबद्दल आपण देवबापाचे आभार मानूया आणि प्रत्येक जण वैयक्तिकरित्या प्रार्थनेत जाऊया आणि आपण कुठे उणे पडतो तिथं देवबापाची कृपा मागूया. यावेळेला आपण सर्वजण आपल्या माईक अनम्यूट करू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊया. हे आमच्या सगळ्यात पवित्र मानले तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे असले आणि आमच्या ऋणासोडून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षा करू नकोस तर आम्हाला वाटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व कळा तुझीच आहे. आमेन. ईश्वरा तू मजला सांभाळ आयुष्यभर राखीचा करावा प्रतिपाळ. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गुड